मी राज्य आहे महाराष्ट्र, आणि हे महाराष्ट्र देशातलं नंबर 1चं राज्य आहे. इथे अशा प्रकारच्या दंगली, अशा प्रकारचं जर वातावरण, हे विरोधक बघा, याला विरोधकांनी देखील, विरोधकांची तेवढीच जबाबदारी आहे की सरकारला सहकार्य करणं, कायदा सुव्यवस्थेला मदत करणं, नागरिकांचंही. मी म्हणून त्या दिवशी अपील केलं की बाबा खोट्या अफवांवर बळी पडू नका. सोशल मीडियावर काय काय बातम्या पसरवतात दंगल घडवण्यासाठी, आणि हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, आणि तर आपलं खऱ्या अर्थाने उद्योजक येतील, उद्योग वाढेल, व्यवसाय वाढेल, लोकांना काम मिळेल, सगळ्या गोष्टी होतील, समृद्धी येईल. आमचं हे स्थगिती सरकार नाही आहे. मगाशी मी बोलायचं राहून गेलं, स्थगिती सरकार नाही आहे, आमचं प्रगती सरकार आहे, आमचं समृद्धीचं सरकार आहे. आम्ही प्रगती दाखवली आहे 2.5 वर्षात. नाही, ते बरोबर आहे, तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, पण एक आज महाराष्ट्राचं जे चित्र आहे, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शहरांमध्ये या प्रश्नांच्या बरोबरीनं बकालीकरणाचा प्रश्न आहे, कायदा आणि सुव्यवस्था. म्हणजे आता असं झालं आहे की सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये गुंडांचा इतका प्रभाव वाढला आहे, आणि निवडणुका जिंकण्यासाठी हे जणू आवश्यकच असतात, अशा प्रकारचं वातावरण आहे. याच्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आता तरी, म्हणजे जे झालं ते झालं, गुंड त्यांना आतमध्ये घातले ना, जे गुंडगिरी करतील त्यांना आतमध्ये जेलमध्ये. हे असं इतकं नाही आहे ना. आता अशी स्थिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे गुंड, तो परत वाल्मिक कराडाचं मी नाव घेतो, वाल्मिक कराड आत गेला, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मवाली गुंड खंडणीखोर आहेत ज्यांना राजकीय पक्षांचा वरदहस्त आहे. असं खरंच आपल्याला अशक्य आहे का महाराष्ट्रातल्या सिनियर नेत्यांना की त्यांनी एकत्र बसून की महाराष्ट्राच्या भल्यासाठी की आम्ही असल्या मस्तवाल लोकांना थारा देणार नाही असं म्हणून एक कारवाई करून सगळ्यांना लाथा घालून बाहेर काढता, ज्याच्यातून काढलं जाईल, हा एक भाग. आणि दुसरं, जे शहरांचं, सगळ्या शहरांचं जे बकालीकरण झालं आहे, कोणालाही इंटरेस्ट नाही आहे राजकारण्यांची ती एवढी मोठी मोठी तोंडं बघत फिरण्यामध्ये, एवढे मोठे होर्डिंग आणि शुभेच्छा आणि हे लावून जे सगळा प्रकार चालतो, हा खरंच थांबवता येणार नाही आहे का आपल्याला? बिलकुल करता येईल ना, का नाही करता येणार. आता बघा, जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा मी सर्वपक्षीय बैठक घेतली. मराठा आरक्षणाचा विषय होता, शरद पवार साहेब वगैरे आले होते ना. पण ज्यांना ते विषय मिटवायचे असतात ते येतात. आता मिटिंग आम्ही बोलवल्यावर कोण येईल ते बघा. ज्यांना मिटवायचं असेल, खरंच शांतता प्रस्थापित करायची असेल, त्यांचं स्वागतच आहे. आणि खऱ्या अर्थाने कायदा हातात घेणाऱ्याला बिलकुल आमच्या राज्यामध्ये, सरकारमध्ये माफ केलं जाणार नाही. मगाशीच मी सांगितलं, कोणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या. आता तर तुम्ही बघितलं ना काय झालंय, आता असं बोलण्याला ना आता लोकांना त्याच्यावर विश्वासच नाही उरलेला. जेव्हा असं नेता म्हणतो ना की आम्ही करू, तर कारण ते दिसत नाही होताना. वाल्मिक कराड इतका सापडला तरी तो पटकन नाही गेला, त्याच्यासाठी सुद्धा खूप काळ त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा वाल्मिक कराड इतका थेट त्या प्रकरणामध्ये असून मग तो गेला. तर त्यामुळं लोकांना हा विश्वास कसा निर्माण होईल? कारण आता असं झालं आहे की लोकांचा ना पुढाऱ्यांवर विश्वास उरला आहे, ना पत्रकारांवर उरला आहे, ना ब्युरोक्रेसीवर उरला आहे. लोक सगळ्याला कंटाळून गेलेले आहेत, आणि याच्यातून काय पुढं म्हणजे बरे दिवस येतील हा विश्वासच आता उरलेला नाही आहे. कारण सगळ्यांना त्यांना असं दिसतं की हे जे सगळे साठलोट आणि जे मवाली दिसतात त्यांचं काही वाईट होताना दिसत नाही. मवाली तर जेलमध्ये जात आहेत ना साहेब, असं का करताय तुम्ही? मवाली आता गुंडगिरी केली आणि त्याला आम्ही सोडून दिला, असं होतं का कधी? तुम्हाला एक उदाहरण सांगू मी. आमचा एक पदाधिकारी, त्याने एका पै फॅमिलीचं एक काहीतरी दुकान होतं ते घेतलं, आणि तिथे स्वतःचं संपर्क कार्यालय थाटलं, आणि त्या लोकांना थोडे पैसे दिले होते, थोडे बाकी होते. मला जेव्हा कानावर आलं, मी माझी माणसं पाठवून त्या पै फॅमिलीला त्यांचं दुकान परत देऊन टाकलं, मी खाली करून टाकलं. मग तुम्ही असं कधी दाखवलं आमचं? आम्ही चांगले काम केलेलं. तुम्ही त्याला काढलं पक्षात, आम्ही दाखवलं लगेच, तत्परतेने ब्रेकिंग न्यूज केली. ऐकलं नाही, पुढचं पण बघितलं, पुढे त्या ताबा देऊन टाकला आम्ही त्या पै फॅमिलीला. ती एवढी पण हिंमत लागते ना, आम्ही त्याला ढाकलं. मला असं जर करत असाल तर तुम्हाला भरपूर काम आहे, द्या ना, करतो मी. खूप लोक आहेत. मी तर भरपूर शेवटचं न बोलता पण खूप कामं करतो मी. शेवटचा प्रश्न की तुम्हाला दिल्लीमध्ये शरद पवारांनी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार दिला, तुम्हाला काय वाटलं तेव्हा? महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला तेव्हा इथं तुमच्या पूर्वीच्या पक्षातल्या लोकांना त्याचा फार राग आला की शरद पवारांनी तुमचा सत्कार कसा केला म्हणून. खरं म्हणजे महादजी शिंदे
हे असं नाव म्हणजे महापराक्रमी आणि 10